नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, निराधार बांधव असतील तर यांचं स्वागत करतो। तर सर्वांनाच आनंदाची बातमी की पुढील आठवड्यामध्ये 8 दिवसांमध्ये या 5 योजनांचा लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, लाडक्या बहिणींपासून जे निराधार बांधव आहेत तर या बांधवांना वितरित होणार आहे। तर या 5 योजना कोणकोणत्या आहेत, चला तर वेळ न घालवता या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर या शेतकरी बांधवांना जो PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आहे तो 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। म्हणजे पहिली जी योजना आहे PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना 13 तारखेला वितरित केला जाणार आहे। तर ही पहिली महत्त्वाची योजना। त्याच्यानंतर दुसरी योजना आहे ती निराधार बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना चालू महिन्याची पेन्शन म्हणजेच मार्च महिन्याची पेन्शन, याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील तर यांना 2,500 रुपये आणि त्याचबरोबर सर्वसाधारण लाभार्थी असतील तर यांना 1,500 रुपयांचा लाभ आहे तो देखील 13 मार्चपासून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये वितरित होणार आहे। तर ही आत्ताची दुसरी महत्त्वाची योजना आहे जिचा लाभ 13 मार्च रोजीपासून वितरण सुरू होणार आहे। आणि यानंतर तिसरी महत्त्वाची योजना संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची योजना आहे। तर ही संपूर्ण महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर ही जी तिसरी योजना आहे हिचा लाभ देखील पुढील 8 दिवसांमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांची EKYC झालेली आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच मागील महिन्याचा 1,500 रुपयांचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित होण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे। तर ही तिसरी महत्त्वाची योजना। त्यानंतर चौथी महत्त्वाची योजना सगळ्यांना माहिती आहे की 16 मार्च नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप पीक विम्याच्या ज्या प्रतीक्षेमध्ये सन 2024-25चे जे लाभार्थी शेतकरी आहेत तर यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी, खरीप पीक विमा 2024-25चा जो जमा झाला नव्हता तर महसूल विभागामार्फत संबंधित जिल्हे असतील किंवा तालुके असतील तर या तालुक्यांमधील जे पात्र शेतकरी आहेत तर यांच्या देखील आधार संलग्न बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे हा पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे। तर ही महत्त्वाची चौथी योजना। तर अशा प्रकारे पुढील 16 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते त्यांना देखील हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर यानंतर 5वी योजना आहे नमो किसान सन्मान निधीचा लाभ देखील महाराष्ट्र शासनातर्फे पुढील 8 दिवसांमध्ये सर्वप्रथम GR येईल आणि मार्च अखेरपर्यंत नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता देखील वितरित करण्याची तयारी शासनामार्फत झालेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ज्या 5 योजना आहेत तर यांचा लाभ पुढील 8 दिवसांमध्ये होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती आहे। अगदी लाडक्या बहिणींपासून, शेतकरी बांधवांपासून, निराधार बांधवांपासून सर्वांना ज्या विविध योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जातात तर या योजनांचा लाभ आहे पुढील 8 दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।